जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आतापर्यंत 26 लोकांचा मृत्यू झालाय. पुण्यातल्या दोघांचा सुद्धा यामध्ये मृत्यू झालाय. अजूनही त्या ठिकाणी अनेक पर्यटक अडकून पडलेले आहेत. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारताला हादरवून टाकलं. संपूर्ण जगभरात या दहशतवादी हल्ल्याची दखल घेतली जाते. भारताच्या पाठिंब्यासाठी सगळेच जण आता उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या सगळ्यानंतर पाकिस्तानचं करायचं काय हा मुद्दा अजूनही तसाच आहे. हा प्रश्न सगळ्याच नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. माझ्याबरोबर आता माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत. रवी भाऊ, तुम्ही स्वतः या सगळ्या नागरिकांच्या अनेक दिवसांपासून, खरं तर 2-3 दिवसांमध्ये कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा आहात. त्या ठिकाणची आत्ताची परिस्थिती काय आहे, तुम्ही याचा काही आढावा घ्या. आता मी बोलतो यांच्याशी आणि ते मला हे सांगतात की आमची अडचणी आम्ही काश्मीरमध्ये आहे आणि पर्यटक घेऊन गेलेलो आहे. भाऊ बोला तुम्ही. मी भाऊंना फोन यासाठी केला मॅडम की परवा दिवशी ज्यावेळेस ती घटना झाली आम्ही पहलगामला चाललो होतो. अर्ध्या रस्त्यामध्ये आम्हाला कळालं की अशी अशी घटना झाली. आम्ही श्रीनगरमध्ये परत पोहोचलो. माझ्यासोबत टोटल 21 लोक होते. 21 लोक असताना आम्ही परत श्रीनगरमध्ये आलो. सुखरूपपणे मुक्काम केला. त्याच्यानंतर हेल्पलाईन नंबरला, कलेक्टर ऑफिसच्या हेल्पलाईन नंबरला आम्ही सगळे डिटेल पाठवले. आम्ही एमर्जन्सी मध्ये 25 तारखेची तिकीट काढली. जी काही 20, 21, 25 हजार जे मिळतील तशी तिकीट काढली आम्ही. तर आमचं म्हणणं काय होतं की कलेक्टर ऑफिसला ज्यावेळेस आम्ही आमचे पूर्ण डिटेल्स पोहोचवले आणि त्यांच्याकडनं आमच्या हॉटेलचं लोकेशन पाठवलं, आम्ही हॉटेलचे डिटेल्स पाठवले. तर आमचं एक होतं की हॉटेलपर्यंत कोणीतरी पोहोचणं गरजेचं होतं. श्रीनगरमध्ये जर आपल्या पुण्यातले किंवा महाराष्ट्रामधले जे यात्रेकरू आहेत किंवा सरकारने या सगळ्या गोष्टींची दखल घ्यायला पाहिजे. की तिथे असं काहीच नाहीये मॅडम. की एक थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर श्रीनगरमध्ये किंवा कोणत्या हॉटेलला चौकशी केली. आम्ही असं पण नाही की साध्या हॉटेलला थांबलोय. हॉटेलमध्ये चौकशी केली गेली असं पण काही नाहीये की तुमच्याकडे किती यात्रेकरू थांबलेले आहेत का, कोणी अडकलेलं आहे का वगैरे. आणि आम्ही लोकेशन पाठवल्यानंतर पण अजूनपर्यंत इथं दखल घ्यायला कोणी आलेलं नाही. म्हणजे कालची गोष्ट आहे, काल मी पाठवलेलं आहे, आतापर्यंत कोणी आलेलं नाही इथे. आणि भाऊंचा नंबर ट्राय करत होतो, इथं आमचे कॉल पण लागत नाही. मी भाऊंना म्हणून व्हॉट्सअप कॉल केला. कारण माझी एकच आशा आहे की भाऊ जे आहेत ते मदत करतील. आमचा भाऊंवरती विश्वास आहे फक्त. हॅलो, मी बोलतो भाऊ आणि मला व्हॉट्सअपवर तुम्ही डिटेल पाठवलं की मी बोलतो. हो 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 चालेल चालेल, धन्यवाद. ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवसामध्ये अनेक नागरिकांचे अतोनात हाल झाले. वस्तुस्थिती जो भ्याड हल्ला झाला, हा हल्ला आपल्या देशावर झालेला आहे. हा काही 28 लोक मरण पत्करलं, त्यांना त्यांच्या देशावरचा हल्ला होता. आणि याच्यामध्ये अनेक नागरिक आपल्या पुणे शहरातले पर्यटन होऊन गेले होते. उन्हाळा दिवस चालू झाला, लोक काश्मीर फिरायला गेले. माझी माझी बहीण बी गेली होती आणि माझी भाची बी होती. आणि ज्यावेळेला हल्ला झाला त्यावेळेला माझ्या भाचीने मुस्लिम तिथल्या मित्राला तिच्या फोन केला आणि मग त्यांनी तिला मदत बी केली आणि रुपालीताईंना बी भेटला तो. आणि त्यांनी जेवण बिवण काय द्यायचं ते दिलं. म्हणजे तिथली प्रॉपर काही लोक मदत करत होती आणि ते देशावर प्रेम करणारी सगळी लोक होती. सगळीच आपण जर बघितलं तर सगळेच लोक तिकडं वाईट नाहीत. जी लोक देशावर प्रेम करणारे, नागरिकांवर प्रेम करणारे, व्यवसाय प्रेम करणारे, ही लोक त्या ठिकाणी मदत करते. पण सरकारी यंत्रणा, आत्ताच फोन आला होता की सरकारी यंत्रणा अजून काही ठिकाणी पोहोचलेली नाही किंवा काय अडचणी असेल तर तो आता मी कलेक्टरांशी थोड्या वेळात बोलतो आहे आणि त्यांनी ऑनलाईन केलेलं आहे. पण हे सगळं झालं. पण आपल्या देशामध्ये पहिली गोष्ट की ही पाकिस्तान धार्जिनी किंवा देशविघातक जी लोक आज आपल्या देशामध्ये वावरतात हे आपल्या यंत्रणेला कळत कसं ना, हा महत्त्वाचा भाग आहे. आणि जर कळत नसेल तर मग आपण कुठं कमी पडतो हे बी लक्षात घेतलं पाहिजे. आणि पाकिस्तानसारख्या देशाला आज चोख उत्तर द्यायची वेळ आली. पाकिस्तान नस्तेनाबूद करायची वेळ आली. पाकिस्तान जगाच्या नकाशावरून काढून टाकण्याची वेळ आली. कारण हा पाकिस्तान सारखं ज्या पद्धतीनं कुरघुड्या करतोय, सर्वसामान्य नागरिकांना क्रूरपणे जी हत्या केली, नावगाव विचार केली, म्हणजे हिंदू मुस्लिम समाजामध्ये दरी निर्माण होण्याचं काम ह्या प्रकरणात झाले. आणि पाकिस्तानला आता मोदी साहेबांनी ह्याच्यावर पाकिस्तानवर अटॅक केलं पाहिजे. आणि पाकिस्तान जगाच्या नकाशा पाकिस्तान हा शब्दच राहिला नाही पाहिजे. इतकी मोठी कारवाई आपल्या देशाने पाऊल उचललं पाहिजे. कारण जर हे अशा पद्धतीने जर किती मोठं आपला देश आज जगाच्या पाठीवर बलाढ्य म्हणून बघितलं जातं, त्याची ताकद माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण पाकिस्तानला कोण कुरघोड्या करतं आणि ह्याच्या कुठली शक्ती ही आपल्या देशाच्या विरोधात काम करते ह्याचं सखोल तपास केला पाहिजे. आणि पाकव्याप्त काश्मीरनं अख्खा पाकच घेतला पाहिजे आपण.
आणि पाकिस्तान हा जगाच्या नकाशावरून काढला पाहिजे आणि तरच आपल्याला खऱ्या अर्थानं ही जी आपली आज आमचं गणबोटे असतील जगदाळे असतील माझे शाळेतले विद्यार्थी मित्र आहेत माझे आणि अशा पद्धतीने त्यांची हत्या होणं बायको समोर आहे पत्नी मुलं बाळ आहेत आणि त्यांच्यासमोर मारणं म्हणजे किती क्रूर आहे त्यांच्या वेदना त्या आमच्या त्या भगिनीलाच माहिती असतील आणि आज देश हा शोकमध्ये आहेत. आणि अशा वेळेला आता निर्णय घ्यायची वेळ आज आलेली आहे देशाला आणि मी काही विनंतीच आपण करू शकतो किंवा एक देश भारतीय म्हणून किंवा एक देश प्रेमी म्हणून आपण पाकिस्तानवर जर पाकिस्तानच्या मार्फत त्यांच्या लोकांमार्फत जर अशा पद्धतीने आपल्यावर कुरघोड्या होत असेल तर त्याला उत्तर दिलं पाहिजे. रवी भाऊ, एकीकडे जसं तुम्ही आता बोलताना एक मुद्दा उपस्थित केलात की इतकं सगळं होत होतं, गेल्या अनेक दिवसांपासून रेकी केली जात होती, स्वतः ते लोक त्या ठिकाणी येऊन सगळं पाहत होते, कुठून यायचं, कुठल्या रस्त्याने परत जायचं, कुठे लपायचं, हे सगळं त्यांचं ठरलेलं होतं. इतकं सगळं होत असताना तिथून अगदी काही अंतरावरती आपण जर पाहिलं तर आर्मीचे हेडक्वार्टर्स आहेत, आर्मीचे टेंट आहेत, असं सगळं असताना गुप्तचर यंत्रणांना काहीच माहिती लागत नाही. प्रत्येक वेळेस नाही आता ह्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारला आणि बरोबर विचारलाय. मग आपली देशाची यंत्रणा करते का हा एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये विषय आहे की आपण एवढे बलाढ्य असून एवढी आपली आपण आज एवढं क्रांती ज्या देशामध्ये क्रांती झाली त्या देशामध्ये आज सुबकता आहे सगळी आणि मग आपण सुरक्षा यंत्रणेत काम कमी पडतो. तर याचा सर्वांनीच म्हणजे आमच्याच सगळ्यांनीच आता हे पक्षीय काय आता राहिलं ना भारत म्हणून देशवासी म्हणून देशप्रेमी म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी की ह्याच्यामध्ये ही त्रुटी का राहतात आणि मग ह्याच्यामध्ये कुठली यंत्रणा ह्याच्यामध्ये काय गडबड करते का कोण ह्याच्यामध्ये विकलं जातं आहे का कोण त्याच्यामध्ये सापट ठेवतं आहे का ह्या सगळ्या गोष्टी आता तपासण्याची गरज निर्माण झालेली. नाहीतर काश्मीर झाला मुंबई हल्ला झाला त्यानंतर आपण इथं बसलो इथं बी हल्ला होऊ शकतो. तर ह्याला देशातल्या जबाबदार जे आहेत त्यांनी ह्याच्यात लक्ष घातलं. भाऊ, पुन्हा एकदा अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे की पाकिस्तान इतका छोटासा देश वारंवार आपल्या इथे घुसतो आणि आपल्यावरती हल्ले करतो आणि आपल्याला कळतही नाही. आपण इतके बलाढ्य आहोत, आपल्याला तिसरी महासत्ता व्हायचंय, मात्र अजून सुद्धा सुरक्षेच्या बाबतीत खूप मागे होत असं वाटतं. नाही आता हे जे प्रकरण झालं ह्याच्यावरून असं लक्षात येतं आहे की ह्याच्यामध्ये वस्तुस्थिती ह्याच्यामध्ये असं लक्षात येतं की वस्तुस्थिती की आपण कमी का पडतो तर आपण भारत देश हा बलाढ्य होतोय आणि शेजारचे राष्ट्राशी त्यांना आपल्याला माहिती की आपण त्यांना खाऊन टाकू पण एक मानवता धर्म म्हणून आपला देश बघत असेल असं वाटतंय. पण आता ते मानवता आता बाजूला ठेवली पाहिजे आणि ह्याच्यावर आपल्याच मानवावर जर हल्ला होत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. जर आपण ठरवलं तर पाकिस्तान हा जगाच्या नकाशावर दिसणार. 370 कलम हटवल्याच्या नंतर थोडंसं आत्ता कुठे काश्मीर जरा प्रगतीपथावरती येत होतं, बरीचशी सुधारणा झालेली होती, अर्थव्यवस्था चांगली होत होती आणि त्यानंतर पुन्हा हा हल्ला, पुन्हा एकदा काश्मीर आता बॅकफुटला जाईल आणि पुढचे माहीत नाही वर्षभर सुद्धा नागरिक त्या ठिकाणी जायला घाबरतील. त्यामुळे पुन्हा एकदा तिथल्या लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आला ना. आता रोजगार आहे तिथला एक मुस्लिम नागरिकच ओरडत होता की आपले मेहमान आहे पाहुणे आहेत आपले आपण त्यांना अशा पद्धतीने त्यांची हत्या करून म्हणजे पण अतिरेक्याला जात नसते, अतिरेक्याला धर्म नसतो, अतिरेकी एक डोक्यामध्ये विचार घेऊन पण तो पाकिस्तानवरून आला असेल तर तो त्यांच्या देशावर प्रेम करत होता आणि आपला मुस्लिम आपल्या देशावर प्रेम करत होता. म्हणजे तो म्हणत होता की आपले पाहुणे त्यांना मारू नका तुम्ही. म्हणजे हे आपल्याला दिसतंय आणि आपण बघितलं असेल तर माझ्या भाचीचं एक मुस्लिम तिचा मित्र त्याने 100-200 लोकांना जेवण आणून दिलं. म्हणजे लोक काय आपल्याकडं मुस्लिम समाज असला तर तो काय सगळा वाईट नाही पण आज देशामध्ये चित्र उभं राहतं अशा लोकांमुळे की हिंदू मुस्लिम धर्मामध्ये फळी टाकणं किंवा त्यांच्यामध्ये एक विचाराची गडबड करणं. तर हे डायरेक्ट आता हा जातीपातीचा विषय नाही, हा डायरेक्ट देशावर आला. आपल्या देशाने सर्वांनी मिळून पाकिस्तानला संपवलं पाहिजे. आत्ता सध्या काश्मीरमधल्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत या दहशतवादी हल्ल्याच्या नंतर. त्यांचा कुठेतरी अस्तित्वाचा प्रश्न तर निर्माण झालाय, प्लस रोजगार काहीच नाहीये. कसं जगायचं हा एक खूप मोठा प्रश्न आहे. काय वाटतं काश्मीरला पुन्हा पूर्ववत करण्यासाठी आता नेमकं काय? नाही याच्यामध्ये काश्मीरची अनेक नागरिक पर्यटनवर त्यांचं व्यवसाय आणि काश्मीर हे एकदम निसर्गाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की वातावरण चांगलं आहे पण आता त्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होईल याच्यामध्ये. आज लोक 2-3 वर्ष तरी पाकिस्तान आपलं काश्मीरला जाणार नाहीत आणि मग सरकारने त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. तिथले
जी लोक प्रामाणिक काम करतात त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्या उपजीविकेला काहीतरी संरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्या उपजीविका पोट भरलं पाहिजे. आणि शेवटी ते आपल्या देशातले आहेत. तर असं काय होत असेल तर परकीय सत्ता आपल्या देशातल्या नागरिकांना जर उपाशी मारण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर आपल्या सरकारने ठोस पावलं उचलून त्यांच्याही आयुष्याचा पोटापाण्याचा मुलाबाळांचा प्रश्न सरकारने सोडवला पाहिजे. भाऊ, या सगळ्यामध्ये खरं तर पाकिस्तानचे जे लष्कराचे प्रमुख आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वीच असं विधान केलं होतं की काश्मीरसाठी आमच्या पूर्वजांनी बलिदान दिलेलं आहे, त्यामुळे काश्मीरची रक्षा करणं हे आमचं काम आहे. थोडक्यात हे पद्धतीचं विधान होणं आणि त्याच्यानंतर लगेचच हल्ला होणं हे सगळं ठरवून पाकिस्तान करतं. नाही, आता आपल्या देशातल्या जे आता ॲक्शन चालू केली ती योग्य दिशेने दिसते. आणि मला असं वाटतंय की आता त्याला उत्तर द्यायची वेळ आली आणि उत्तर देतील. आता कोण थांबणार नाही असं मला दिसतंय. नाही, त्याच्यापेक्षा पुढचं सर्जिकल स्ट्राईक 2 ते 5 10 लोकांचं होईल. आता पाकिस्तानच नकाशावरून काढला पाहिजे, पाकिस्तानच नसते नाबूद केला पाहिजे. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्याची सुद्धा मागणी केली. नाही, ते दहशतवादी आहे. राष्ट्र काय करतात, ते दहशतवादी वर्षानुवर्ष नवीन नाही, त्यांच्यावर ॲक्शनच झाले पाहिजे. या संदर्भामध्ये आपण जसं तुम्ही म्हटलात तसं पुण्यातले सुद्धा खूप नागरिक अडकलेले होते, तुमच्याही मतदारसंघातले काही असतील, तुमचे नातेवाईक सुद्धा होते. या सगळ्यामध्ये आता तुम्ही नेते म्हणून कुठली भूमिका घेताय का, कुणाकडे काही मागणी करणार आहात उपमुख्यमंत्री? नाही, आता आम्ही तर तुम्ही बघितलं, आता मला तुमच्यासमोर फोन आला की ज्यांना जे काय मदत पाहिजे त्यांना करतोय. फोनवर बोलत होतो, लोकांना सरकारी मदत मिळतच होती, म्हणजे काय मी इथनं करत नव्हतो. पण काही लोकांना अडचणी असल्या तर त्यांना ते तिथले स्थानिक प्रशासन आणि पुण्यातले कलेक्टर असं मिळून ते जोड लावून ज्यांना मदत करतात तेवढा प्रयत्न आम्ही करतच होतो आणि करत पाहिजे. तो शेवटी आपण, आणि माझी स्वतःची बहीण होती, भाची होती, माझी मावस बहीण होती आणि त्यांचं मी कॉन्टॅक्टमध्येच होतो. आणि रुपालीताईंशी बी काल बोललोच होतो मी. पण ते जेवढं काय करतात ते सगळे आपले लोक करत होते, भारतातले सगळेच. मग तिथं आता पक्ष ना, आता सगळ्याच जाती धर्माचे लोक मदत करत होते एकमेकाला आणि सहकार्य होतं. पण ते आता सगळ्यांना सुरळीत होईल. पण अजून काही लोक अडकलेत, काही लोकांना 2-3 दिवसात ते विषय संपून जाईल आणि जेणेकरून की देशातल्या नागरिकांना सुरक्षित, सरकारचं सगळ्यांचंच काम आहे. भाऊ, एक शेवटचा प्रश्न आहे. स्वतः गृहमंत्री अमित शहा त्या ठिकाणी, हल्ला ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी गेले, ते स्वतः या सगळ्यावरती लक्ष ठेवून आहेत. शिवसेना म्हणून आता पाकिस्तान विरोधात नेमकं काय काय करायचं यासाठीची काही वेगळी भूमिका घेणार आहात किंवा? नाही, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की पक्ष राजकारण न राहता देशावर प्रेम असलेला प्रत्येक नागरिक, मग या देशात जो नागरिक राहतो त्याचं हेच म्हणणं आहे की जगाच्या नकाशावरनं पाकिस्तान संपवलं. नक्कीच माझ्याबरोबर रवींद्र धंगेकर होते. त्यांचं थेटपणे स्पष्ट अशी भूमिका आहे की जगाच्या नकाशावरून पाकिस्तान हा देश संपला पाहिजे. कारण आपण कितीही काही केलं तरी पाकिस्तान काही सुधारायचं नाव घेत नाहीये. कितीही आपण त्यांना संध्या दिल्या, आपण कितीही मानवता धर्म पाळला तरी सुद्धा पाकिस्तानकडून मात्र तसं काहीच घडत नाहीये. त्यामुळे आता सगळ्यांनी एकत्र येऊन पाकिस्तान विरोधात कडक कारवाई करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. कॅमेरा पर्सन अमितसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.